किशोर जावळे गेली 31 वर्ष ते हायकोर्ट प्रॅक्टिस करतात. याच्यात 31 गेली 35 वर्ष, 4 वर्ष वाढली. 1987 पासून आज तागायत त्यांनी ठिकठिकाणी सेमिनार्समध्ये वेगवेगळ्या विषयांवर निबंध वाचन केलेलं आहे. त्यांच्या विषयात इतकं नाविन्य आणि वैविध्य आहे की केवळ आजचा जो सब्जेक्ट आहे हा त्यातला एक भाग आहे जो आम्हाला आजच्या करता जरुरी आहे. तर आजचा विषय आपण त्यांना ऑलरेडी सांगितलेला आहे की रिडेव्हलपमेंट संदर्भातला की MOU ॲग्रीमेंट फॉर सेल. त्यांनी थोडंसं ते रेग्युलेटरी बिलवर भाष्य करावं आणि प्रिकॉशनरी मेजर्स ड्युरिंग द ऑफकोर्स लीगली ड्युरिंग द रिडेव्हलपमेंट प्रोसेस. थोडक्यात काय की रिडेव्हलपमेंटच्या वेळी तेथील राहणारा रहिवासी तात्पुरता बेघर होतो, तो कायम स्वरूपाचा बेघर होऊ नये ह्याच्याकरता काय दक्षता घ्यावी हे ते सांगतात. श्री प्रवीण गणेकर, श्री रमेश प्रभू, मिस्टर सिंघवी आणि आपण सर्व गेल्या 10 वर्षामध्ये 10-15 वर्षात पुनर्विकास किंवा रिडेव्हलपमेंट हा विषय अधिक जोमाने पार्ल्यामध्ये आपल्या पुढे आलेला दिसतो. या रिडेव्हलपमेंटची आवश्यकता 2 कारणांनी निर्माण झाली. एक कारण असं की 1960-70, 1950-60 या दशकामध्ये दादर, गिरगाव इथे चाळीमध्ये 2 छोट्या खोल्या किंवा 1 छोट्या खोलीच्या विराडामध्ये राहणारी मंडळी, भाडेकरू म्हणून राहणारी मंडळी बाबुराव परांजपेंनी इथं आणली आणि सहकारी गृहनिर्माण संस्था सुरू झाल्या आणि त्यांची बिल्डिंग उभी राहिली. ही मंडळी तिथून इथे ज्या वेळेला आली त्यावेळेला मुंबई शहरामध्ये आपल्या मालकीची एक जागा होणार आहे, भाडेकरू म्हणून नाही, आपण आपल्या मालकीच्या जागेत जाणार आहोत, हेच मोठं अप्रूप होतं. आणि त्यात 1 BHK ही कल्पनेपलीकडची चैन होती. आजची परिस्थिती 2 BHK ही किमान गरज आहे. हा इकॉनॉमी मधला घडलेला फरक. 1 BHK ही चैन, 2 BHK मिनिमम गरज. ती जी पिढी इथे आली त्यांची मुलं मोठी झाली, ती शिकली, बरीचशी फॉरेनला गेली, काही इथे आहेत. तर या मुलांची लग्न होणार, आपल्याला अधिक मोठी जागा हवी, ही जागेची गरज आई वडिलांना आणि पुढे मुलांना अधिक, नव्या पिढीला अधिक जाणवली. ही एक कारण होतं. दुसरं कारण असं होतं की ज्या या इमारती 1960-70च्या दशकात किंवा 50च्या दशकात बांधल्या गेल्या त्या बाबुरावांनी बांधल्या असल्या कारणाने आज सुद्धा ठणठणीत आहे. त्या बांधल्या गेलेल्या इमारती ठणठणीत कितीही असल्या तरी प्रत्येक इमारतीला एक वय असतं आणि आता त्याच्यामध्ये मेजर स्ट्रक्चरल रिपेअर्स करण्याची गरज निर्माण झाली. त्याच्यावरती होणारा खर्च इतका मोठा आहे की ही जी मंडळी तिथून इथे आलेली होती दादर गिरगावमधून, ती आता निवृत्त झालेली आहे आणि आता त्यांचं सोर्स ऑफ इन्कम म्हणजे त्यांचा प्रॉव्हिडंट फंड, मिळणारा पेन्शन आणि त्याच्यावर मिळणारं व्याज एवढाच असल्या कारणाने हा खर्च त्यांना परवडेनासा झालेला आहे. त्याच वेळेला तिसरी एक गोष्ट अशी झाली की ह्या सोसायट्या मोठ्या प्लॉट्सवर बांधल्या गेल्या, ठिकठिकाणी बिल्डिंग्स बांधली गेली, त्यामुळे जो FSI अवेलेबल आहे त्याच्यात सुद्धा सगळा FSI त्यावेळेला युटिलाइज झालेला नव्हता. अतिरिक्त FSI साठी क्षेत्र अवेलेबल होतं. त्याच्यामध्ये TDRची ही सोय होती झालेली नवीन. आता हे सगळं लक्षात घेता आपल्याकडे भरपूर FSI आहे आणि जर आपण पुनर्विकास आपल्या बिल्डिंगचा केला तर त्याचा परिणाम असा होईल की आहे त्याच्यापेक्षा अधिक मोठी जागा आपल्याला नवीन बिल्डिंग मध्ये मिळेल, आपले सगळे खर्च वाचतील. इतकं करून सुद्धा आपल्याला एक कॉर्पस फंड मिळेल ज्याच्या व्याजातून आपली आउटगोईंग्स जातील.
कारण नवीन बिल्डिंग झाल्यानंतर टॅक्सेस जे होतात ते खूप प्रचंड असतात आणि ते टॅक्सेस भरायचे कसे हा तिथल्या त्या जुन्या पिढीचा प्रश्न होता. तो त्या कॉर्पस फंडातून सुटत होता. या सगळ्या गरजा एकत्र आल्यानंतर त्याच्यातून रिडेव्हलपमेंट हा त्याच्यातला उपाय म्हणून समोर आला. परंतु आपल्या डीएनए मध्ये सोसायटी म्हणून आपल्या डीएनए मध्ये काही गोष्टी आहेत. वी कॅन होपलेसली क्रिएट प्रॉब्लेम्स फॉर अवरसेल्व्स वेअर अर्लियर देयर वर नन. स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणं, स्वतःच्या हाताने स्वतःसमोर समस्या निर्माण करण्यामध्ये आपल्या इतके एक्सपर्ट्स जगात कुठेही सापडणार नाही. त्यामुळे ती सोसायटीची जी ही रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया सुरू झाली त्याच्यात सुद्धा इतके घपले व्हायला लागले की त्याच्या तक्रारी सरकारपर्यंत गेल्या. सिंघवी ज्या वेळेला बोलत होते तेव्हा त्यांनी 79A चं गाईडलाईन्स असं म्हटलं. व्हॉट इज 79A? सेक्शन 79A हा महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट मधला सेक्शन. अंडर दॅट सेक्शन मध्ये मी इंग्लिश मध्ये बोलणार आहे, तुम्हाला सगळ्यांना इंग्लिश चांगलं कळतंय मला माहिती. तर अंडर सेक्शन 79A the state of Maharashtra has powers to issue directives to all societies, whether they are cooperative societies, cooperative housing societies or cooperative milk societies, 1, 2, 3, whatever they are. आणि सेक्शन 79A खाली जी डिरेक्टिव्ह इश्यू केली जातात they are mandatory, they are not recommendatory. They have to be followed. And if they are not followed, then any person who has a grievance against it can go to the court and bring a stay on the entire process. त्यामुळे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, 79A खालची जी डिरेक्टिव्ह आहेत ती मॅन्डेटरी आहेत, ती इग्नोर करण्याचा प्रयत्न करू नका. 79A खालची डिरेक्टिव्ह एका निर्देश पत्रक असं मी त्याला म्हणेन, डिरेक्टिव्ह खाली 3 जानेवारी 2009 या दिवशी सरकारने एक नोटिफिकेशन काढलं. ते हे नोटिफिकेशन आहे, इंटरनेटवरती अवेलेबल आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता. याच्यामध्ये या नोटिफिकेशन मध्ये या डिरेक्टिव्ह मध्ये रिडेव्हलपमेंट प्रोसेस मध्ये कुठल्या स्टेप कुठल्या पद्धतीने घेतल्या जाव्यात या अतिशय काटेकोरपणे लिहिलेलं आहे. त्याच्या मागचा उद्देश ही संपूर्ण प्रक्रिया जास्तीत जास्त पारदर्शक व्हावी हा होता. आश्चर्य आहे ना, पारदर्शकता आपण सरकारकडून अपेक्षित करतो, पण जिथे आम्हीच आहोत, अण्णा हजारे वगैरे अशी टोपी घालणारी मंडळी आम्ही आहोत, त्या आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा पारदर्शकता नाही. आणि ती पारदर्शकता नसल्या कारणाने ती याच्यामध्ये यावी म्हणून नोटिफिकेशन आहे. आता सिंघवी साहेब, इज दिस नेसेसरी? The answer is no. 79A notification is not necessary. It is necessitated because of us. का हे करावं लागलं? तर त्याच्या प्रिॲम्बल मध्ये किंवा रिसायटल मध्ये काही कंप्लेंट्स नमूद केलेल्या आहेत, त्या तुम्हाला मुद्दामून वाचून दाखवतो. Why this notification became necessary? Whereas buildings of cooperative housing societies in the state of Maharashtra are being redeveloped on a large scale, a number of complaints were received from members, not from developers, not from PMCs, from members against managements of cooperative societies in which redevelopment is taking place. In respect of most of the cooperative housing societies, nature of the complaints relating to the redevelopment are as under. 8 पद्धतीच्या complaints सरकारकडे गेल्या. 1. Not taking the members in confidence in the process of redevelopment. 2. There is no transparency in the tender process. 3. Appointing contractors arbitrarily. 4. To work by violating provisions of Cooperative Act rules and bylaws. 5. No orderliness in work of architect and project consultant. 6. No planning redevelopment project report. 7. Not adopting proper procedure in finalizing tenders. 8. There is no similarity in agreements with developers. आता अशा कंप्लेंट्स केल्यानंतर सरकारने काय करावं? So this notification which should not have come has come.
अँड इट इज मॅन्डेटरी. आता त्यांनी म्हटलं व्हिडिओ शूटिंग. यातलं पहिलं स्टेप, कमीत कमी 1/4 मेंबर्स सोसायटीच्या त्यांनी सेक्रेटरी किंवा मॅनेजिंग कमिटीला लेटर द्यायचं, नॉट लेस दॅन 1/4, की आपण रिडेव्हलपमेंटचं प्रपोजल कन्सिडर करूया. ही रिक्वेस्ट मेंबर्स कडून आल्यानंतर मॅनेजिंग कमिटीने एक मीटिंग घ्यावी जनरल बॉडीची, ज्याचा अजेंडा हे ठरवण्यासाठी असेल. आणि ती मीटिंग व्हायच्या अगोदर 5 प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट कडून मिनिमम कोटेशन्स घ्यावी. त्याच्यामध्ये काही मेंबर्सना सजेस्ट करायचे असतील प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट्स तर त्यांनी ते करावे. आणि या पहिल्या मीटिंग मध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट सिलेक्ट केला जावा, तो जनरल बॉडी मीटिंग मध्ये व्हावा. याची व्हिडिओ शूटिंग गरजेचं आहे का? नाही. त्यानंतरची पुढची स्टेप, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट अपॉइंट करणं, त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करणं. आणि हे सगळं केल्यानंतर टू इन्व्हाइट बिड्स फ्रॉम डेव्हलपर्स, मिनिमम 5 बिड्स फ्रॉम डेव्हलपर्स आर टू बी इन्व्हाइटेड. आणि त्या बिड्स ओपन करण्यासाठी स्पेशल जनरल बॉडी मीटिंग घेतली जावी. आणि ती मीटिंग घेण्या अगोदर, हे अगोदरचं प्रोसिजर कंप्लीट झालंय म्हणून लेटर सोसायटीने डेप्युटी रजिस्ट्रारला द्यायचं. कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या रजिस्ट्रार विल डेप्यूट हिज रिप्रेझेंटेटिव्ह to attend this meeting. Before he deputes his person to attend this meeting, registrar will satisfy himself that the society has followed the steps as laid down in the GR of 3rd January 2009. And if that is so, he will give permission, he will depute his person who will come and attend that meeting. त्या meeting मध्ये developers ची bids open केली जावी. जर 5पेक्षा कमी bids असतील तर all bids are to be opened. Developers are to come in that meeting and make their presentation. आणि हे सगळं झाल्यानंतर डेव्हलपर सिलेक्ट व्हावा. ह्या सगळ्या मीटिंगचं व्हिडिओ शूटिंग घ्यावं का? अगोदरची जी मीटिंग झाली त्याची मिनिट्स लिहिली जावीत आणि ती सगळ्या मेंबर्स कडे सर्क्युलेट केली जावी अशी तरतूद आहे. ती ह्याच्यात सुद्धा करता आली असती. पण आमच्यामध्ये इतका विश्वास आहे एकमेकांबद्दल सोसायटीमध्ये सुद्धा की अमुक एका मीटिंग मध्ये मी काय बोललो ते तुमच्या मिनिट मध्ये आलेलंच नाही. आणि मॅनेजमेंट म्हणणार तुम्ही असं काही बोललाच नव्हता. इतक्या थराला अविश्वास असल्या कारणाने मग त्याची व्हिडिओ शूटिंग व्हावं, म्हणजे कोण उठला कोण काय बोलला हे कळेल. अशी ती प्रक्रिया याच्या खाली मांडली गेलेली आहे आणि ती मॅन्डेटरीली फॉलो केली पाहिजे. मगाशी कणेकर म्हणत होते तसा माझा विषय नाही. माझा विषय मी अतिशय केअरफुली अगोदर सांगितलंय. कायदेशीर पुनर्विकासाची कायदेशीर प्रक्रिया आणि कायद्या पलीकडील समस्या. कारण हा प्रोसेस तुम्ही कितीही काटेकोरपणे पार पाडला तरी सुद्धा विघ्न येतात. आणि अनेक वेळेला ती विघ्न कायद्याच्या चौकटीत त्याचं सोल्युशन सापडत नाही. आणि त्यामुळे प्रकल्प रखडतात. सकाळी पानवलकरांनी जी उदाहरण दिलं, 5 वर्ष झाली 6 वर्ष झाली पुढे काही होतच नाहीये, प्रकल्प रखडताय. प्रकल्प रखडायला एकमेव कारण म्युन्सिपालिटीत होणारा डिले असं नाहीये. मी एक माझं केसचं उदाहरण तुम्हाला देतो. आय एम फायटिंग दिस केस राईट नाव. इट इज पोस्टेड फॉर ऑर्डर्स. वांद्र्यामधली सोसायटी आहे. ॲग्रीमेंट for development was entered into in April 2002. Nothing has happened till today. We are still fighting the litigation and waiting for an order. Why? तर ते जे डेव्हलपमेंट अग्रीमेंट होतं त्याच्यामध्ये एक फेटल फ्लॉ होता. फेटल फ्लॉ असा होता की सगळ्या मेंबर्स पैकी 6 मेंबर्स होते की जे डिसेंटिंग मेंबर्स म्हणून डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्येच मेन्शन होते. दीज आर डिसेंटिंग मेंबर्स. बाकी सगळे असेंटिंग मेंबर्स. The agreement provided that the builder will pay the money to the society irrespective of the fact that the dissenting members may create any problem. The builder takes upon himself the responsibility to deal with the dissenting members. However, if any of the assenting members of the society create a problem for the development, in that event, the builder will be entitled to withhold the further payments and to do the further work. First of all, the builder ought not to have taken upon himself the responsibility to deal with the dissenting members.
Number two, he should never have put this into the agreement that if the dissenting members create any problem, I will still go and perform my part. But the builder wanted to snatch the work. So he did that, and exactly the same thing happened. हे जे 2 का 3 dissenting members होते, त्यांनी 354 ची stop work notice builderच्या कामावर आणली. For 2 years that notice was there. Eventually it was withdrawn. 2 वर्ष काही काम झालं नाही. सोसायटी म्हणत राहिले आमचे पैसे द्या, डिसेंटिंग मेंबर्सनी तुमचं स्टॅम्प थांबवले, आम्ही कुठं थांबवलं. फाईट इज स्टिल गोइंग ऑन. व्हॉट वॉज द फाईट अबाउट? आता कायद्या पलीकडची समस्या याच्यामध्ये येते. त्याच्याकडे वळण्यापूर्वी हे सगळं जो प्रोसेस मगाशी मी तुम्हाला सांगितला, टिल दी सिलेक्शन ऑफ द डेव्हलपर, देन कम्स द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. विकासकाबरोबर करण्याचा करार, डेव्हलपमेंट एग्रीमेंट, विच इज दी मोस्ट क्रुशियल स्टेप. त्याच्याबद्दल एक त्रिकालाबाधित सत्य डोक्यात ठेवा. देर इज नो सच थिंग एज अ 100% foolproof agreement. Forget about development agreement. Any agreement under law can never be 100% foolproof. You can minimize the risk of litigation by using your maximum drafting skills. पण तरीही काही मुद्दे असे असतात की जे विश्वासावर ठेवायला लागतात. सकाळी खणेकर म्हणाले विश्वास, ते विश्वासावर ठेवायला लागतात. विश्वासावर सोडायचे मुद्दे कमीत कमी असावे आणि एव्हरी पॉसिबल avenue of litigation should be blocked. मी रिडेव्हलपमेंटची कामं करत नाही. त्याला फक्त एक एक्सेप्शन आहे, पार्ला पूर्वेतली काही 1-2-3 कामं मी करतो. माय फील्ड इज नॉट रिडेव्हलपमेंट, माय फील्ड इज दिस जेंटलमन्स फील्ड, दॅट इज इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट रिलेटेड डिस्प्यूट्स. दॅट इज माय फील्ड, दॅट इज व्हॉट आय स्पेशलाइज इन. पण आपल्या पार्ल्यातली मंडळी ओळखीची असतात, जुनी असतात. एखाद दुसरी पार्ल्यातली सोसायटी, पार्ला सुद्धा माझ्या हिशोबाने फक्त पार्ला पूर्व, पार्ला पश्चिम नव्हे. तिथेच कोणी असतील तर मी ऍडवाइस करतो, अदरवाइज आय डोंट टेक अपॉन माय सेल्फ दिस बर्डन. एनिवे, तर हे जे ऍग्रीमेंट असतं ते फुल प्रूफ असत नाही. ते तुम्ही कमीत कमी, जास्तीत जास्त फुल प्रूफ आणि कमीत कमी रिस्क टेकिंग असं ड्राफ्टिंगच्या स्किलवरती तुम्ही करू शकता. बट यू कॅनॉट प्लग ऑल द लूप होल्स. देयर विल ऑलवेज बी सम लूप होल्स which will be exploited by someone or the other. तर आता हे जे मी मगाशी तुम्हाला सांगत होतो ते ऍग्रीमेंट, इट्स अ हॉरर ऑफ एन एग्रीमेंट टू गो थ्रू. एनिवे, तर ते हे जे माणसं कशावर भांडत होती, मी आता ते कशावर भांडत होती तुम्हाला सांगितलं. तर पार्ल्यातल्या 2-3 सोसायट्यांमध्ये ते चाललेलं आहे, मला माहिती आहे म्हणून मी सांगतो. कधीतरी जुन्या काळी एक पार्किंग स्पेस एखाद्या मेंबरला मिळालेली असते. ती पार्किंग स्पेस तो नंतर क्वाइटली एनक्लोज करतो. इट बिकम्स अन क्लोज्ड गॅरेज, एनक्लोज्ड गॅरेज. ते तो कायदेशीररित्या करतो असं नाही, तो करतो. आता ज्या वेळेला ह्या पार्ल्यातले छोटे प्लॉट्स रिडेव्हलपमेंटला निघतात, त्यावेळेला त्या जेंटलमनची कल्पना अशी असते की मला सुद्धा नवीन सोसायटीत क्लोज्ड पार्किंग मिळालं पाहिजे, विच इज नॉट पॉसिबल. एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, डेव्हलपर ज्या वेळेला एखाद्या प्रोजेक्टमध्ये उतरतो, तो समाजकार्य करण्यासाठी उतरलेला नाही. समाजकार्य करण्यासाठी तो उतरला तर कसलीही बिल्डिंग तो बापजन्मी बांधणार नाही. त्याचं दुकान तुकोबांच्या वाणसामानाच्या दुकानासारखं बंद पडेल. त्यामुळे ही हॅज टू मेक प्रॉफिट्स. पण आमच्या मनामध्ये कोणीतरी प्रॉफिट करतोय म्हणजे तो पाप करतोय. मग त्याच्या प्रॉफिट मधला मॅक्सिमम भाग त्यांनी मला दिला पाहिजे. एक मुद्दा सकाळपासूनच्या डिस्कशन मध्ये आला की नाही, की किती मागायचं, कुठे थांबायचं. समोरचा माणूस व्यवसाय करायला उतरलेला आहे, त्याच्या दृष्टीने एंटायर प्रोजेक्ट फायनान्शियली वायबल झालं पाहिजे. ते जर होणार नसेल तर हे शक्य होत नाही. तर मग आम्हाला असं वाटतं की नाही, ह्याच्यात सुद्धा आम्हाला क्लोज गॅरेज मिळालं पाहिजे. बिल्डर म्हणतो मी तुम्हाला स्ट्रीट पार्किंग देतो ना. काय बिघडलं स्ट्रीट पार्किंग मिळालं तर? गाडीच्या डोक्यावर छत आहे ना. पण आम्हाला स्ट्रीट पार्किंग नको असतं, कारण मुळामध्ये आमच्या डीसी रेग्युलेशन खाली, बीएमसी ऍक्ट खाली गॅरेज ही गाडी पार्क करण्यासाठी असतं.
पण आमचं ते क्लोज गॅरेज असतं, त्याच्यामध्ये गाडी पार्क नसते, त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी कमर्शियल व्यवसाय करत असतो, विच इज टोटली इलिगल अँड अनऑथोराइज्ड. तुमचा व्यवसाय इलिगल नसेल, व्यवसाय अनऑथोराइज नसेल, बट द यूज ऑफ द गॅरेज फॉर दिस पर्पज इज डेफिनेटली अनऑथोराइज्ड अँड इलिगल. पण त्यामुळे स्ट्रीट पार्किंग मिळालं तर मग हे कसं चालणार आपलं, म्हणून स्ट्रीट पार्किंग नको, मला क्लोज गॅरेज पाहिजे. मग आता मी जर ही सगळी प्रक्रिया रगडवू शकलो बाय एक्सप्लॉइटिंग सम लूपहोल, गोइंग टू द कोर्ट, गोइंग टू एनी अदर फोरम, तर मी ते करीन. जीव खाऊन माणसं म्हणतात त्याच्यासाठी, आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तो जो रिडेव्हलपमेंटचं प्रोजेक्ट असतं ते ठप्प होऊन पडतं. आणि हे सगळं आपण अत्यंत शुद्ध आणि सात्विक मनाने करतो. हसू नका, मी सार्कॅस्टिकली नाही बोललो, मी सिरियसली बोललो. कारण आम्ही नैतिकदृष्ट्या अत्यंत लवचिक असतो, मॉरली एक्स्ट्रीमली फ्लेक्झिबल. पण ते नुसती फ्लेक्झिबिलिटी नाही बरं का, मॉरली फ्लेक्झिबल होऊन आमची अत्यंत अन्याय्य अशी मागणी अन्याय्य नाहीच आहे, ती न्याय्य मागणीच आहे असं समजून आम्ही सात्विक संतापाने त्याच्यासाठी भांडत असतो. माझ्याकडे एक दिवस एक सद्गृहस्थ आले, 2 केसेस घेऊन आले एकाच वेळेला, दोन्ही रेंटॅट खालच्या. एकीकडे ते टेनंट होते, दुसरीकडे ते लँडलॉर्ड होते. ते लँडलॉर्डची टोपी घालून माझ्याशी बोलत होते. हे एकाच कॉन्फरन्समध्ये माझ्या ऑफिसमध्ये झालंय, यू विल नॉट बिलीव्ह दिस. ते लँडलॉर्डची टोपी घालून माझ्याशी बोलत असताना अत्यंत सात्विक संतापाने भाडेकरू कसे माजलेत वगैरे वगैरे ते मला सांगत होते. ती केस संपल्यानंतर दुसऱ्या बिल्डिंगमध्ये ते टेनंट होते, तेव्हा त्यांनी टेनंटची टोपी घालून मालक कसे माजलेत हे मला सांगितलं. आणि ह्या दोन्ही वेळेला ते अत्यंत सिरियस आणि सात्विक संतापाने बोलत होते. आपल्या या 2-10 मिनिटाच्या फरकामध्ये काहीतरी आंतरविरोध आहे याची त्यांना जाणीव सुद्धा नाही. त्यामुळे पुनर्विकासाचे प्रकल्प आपल्याकडून असे रखडतात. आपल्या मागण्या या रिझनेबल असल्या पाहिजे. बरं, प्रत्येक गोष्टीला विरोध करणं हा आपल्या डीएनएचा भाग आहे. उद्या ब्रह्मदेव खाली उतरून म्हणाला की मी तुझं डेव्हलपमेंट करून देतो, तरी मी वरती पोहोच नाही, माझा विरोध आहे. इट्स अ पार्ट ऑफ आवर डीएनए ना. आपण काय करणार, आपल्या हातात काहीच नाही, आपण पार्ट, इट्स अ पार्ट ऑफ माय डीएनए टू अपोज एव्हरीथिंग. त्यामुळे पहिली गोष्ट लक्षात ठेवा की ते डेव्हलपमेंट अग्रीमेंट करताना काळजी घ्या की ऍज फार एज पॉसिबल लिटिगेशनला जायला लागू नये. मी जी 1-2 कामं फार पूर्वी केली त्यावेळेला ते बिल्डर जेव्हा आय वॉज रिप्रेझेंटिंग द टेनंट्स अँड द ऑक्युपंट. व्हेन द बिल्डर्स केम in the initial stages they were exasperated because I was taking a lot of time. हे असं नाही, हे असं करा, हे तसं करा. शेवटी एकाने मला विचारलं की का हो इतका वेळ तुम्ही का लावता, दुसरीकडे की पटकन होतं. म्हटलं ह्याचं कारण माझं उद्दिष्ट हे अग्रीमेंट करताना असं आहे की तुम्ही किंवा माझे क्लायंट यांच्यापैकी कोणालाही कोर्टात जाता येऊ नये. हातात घेतलेलं काम पूर्ण झालं पाहिजे. कोर्ट कचेरी करण्यासाठी अग्रीमेंट नाही. फॉर्च्युनेटली त्या 2 किंवा 3 प्रोजेक्ट्समध्ये कुठेही कसलीही लिगल डिस्प्यूट झाली नाही. सगळी प्रोजेक्ट वेळच्या वेळी पूर्ण झाली. ती कॉन्सिक्वेन्सेस ते टेनंट्स, ते ऑक्युपंट्स आणि त्यांचे बिल्डर्स सगळेही माझे चांगले मित्र आहेत आज. त्यामुळे पहिली गोष्ट लक्षात ठेवा की डेव्हलपमेंट अग्रीमेंट हॅज टू बी डन विथ सच केअर दॅट द पॉसिबिलिटी ऑफ एनी लिटिगेशन शुड बी ऑब्व्हिएटेड. The first purpose is to see that the project goes through without any hitch. इथे हा कायद्याच्या पलीकडच्या समस्यांचा कृपा करून विचार करा की आपण काय डिमांड करावं, किती डिमांड करावं. विकासक निवडताना त्याची फायनान्शियल कॅपॅसिटी अतिशय केअरफुली तपासा. Those who are the real financiers, are they the partners in the firm? ते अतिशय महत्वाचं असतं. कारण तुमचे त्या फर्मचे पार्टनर्स तुम्हाला नोन असले आणि ते कितीही सज्जन असले तरी जर त्यांचा फायनान्शियल मागे बॅकग्राऊंड मध्ये असेल आणि अग्रीमेंट झाल्यानंतर आणि तुमचं प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर जर मध्ये काहीही कारणाने दी फायनान्स ड्राइज अप, these people, though they have all the intentions to deliver, they will not be able to deliver. प्रोजेक्ट रखडे. म्हणून
त्या बिल्डरची फायनान्शियल कपॅसिटी बघा, भावनेच्या आहारी जाऊ नका. तो आपला मित्र आहे, आपलाच मनुष्य आहे, त्याच्याबरोबर तो आपला मनुष्य असेल, तो चांगला असेल, तो प्रामाणिक असेल, तो तुम्हाला दगा देणारा नसेल, पण जर त्याचा फायनान्शियल स्त्रोत जो आहे, सोर्स आहे, तो आटला तर ही विल नॉट बी एबल टू डिलिव्हर. त्यामुळे प्लीज बी केअरफुल अबाउट द फायनान्शियल कॅपॅसिटी ऑफ द डेव्हलपर. नंबर 2, माझ्याकडे जे प्रश्न याच्यामध्ये आलेले आहेत ना, ते या माझ्या याच्या ओघातच आन्सर होते. बँक गॅरंटी, याच्यात एक प्रोव्हिजन आहे की बँक गॅरंटीची गरज का निर्माण झाली, तर अर्ध्यावर लटकलं सगळं. माणसं घरं सोडून दुसरीकडे गेली राहायला, बिल्डिंग पाडली, नवीन बिल्डिंग होत नाहीये. मधल्या काळात 2 वर्षानंतर बिल्डर रेंट देणे असा होतो. काय करायचं? थांबवलं काम, काय करायचं? अशा वेळेला आपण हतबल होऊ नये म्हणून बँक गॅरंटीचा ची प्रोव्हिजन याच्यामध्ये आहे की साधारणतः ती जी कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे, त्या कन्स्ट्रक्शन कॉस्टची तर ती बँक गॅरंटी जी आहे दॅट इज फॉर द पर्पज की जर समजा काम मध्येच थांबलं तर ती बँक गॅरंटी एनकॅश करून बॅलन्स वर्क जे आहे ते सोसायटी त्या बँक गॅरंटीच्या मधून आलेल्या पैशातून पूर्ण करू शकेल. म्हणजे ऍटलिस्ट जे काय काम बाकी आहे तेवढं पूर्ण करता येईल. आता ही बँक गॅरंटी घेत असताना त्याचा फॉर्मॅट केअरफुली तपासा. याचं कारण असं की अनेक वेळेला बिल्डर्स ती बँक गॅरंटी देत असताना त्याच्यामध्ये असा क्लॉज असतो की दी बँक विल बी बाउंड टू पे दिस अमाउंट इन द इव्हेंट ऑफ द बिल्डर कमिटिंग डिफॉल्ट ऑफ द डेव्हलपमेंट अग्रीमेंट. द मोस्ट डेंजरस प्रोव्हिजन. कारण then it falls on the bank to decide whether the builder has actually committed a default or not. And the builder will try to convince the bank, which is very easy because the bank is his bank. त्याची बँक तुम्हाला बँक गॅरंटी देते. So his bank, he will convince that no, he has not committed any default. So the bank can say that sorry, unless and until this issue as to whether the builder has committed default or not is not decided, we will not be paying. असा फॉर्मॅट एक्सेप्ट करू नका. अनकंडिशनल बँक गॅरंटी. अनकंडिशनल बँक गॅरंटी घेतली तर तुम्ही सेफ असाल. इफ यू एनकॅश दॅट बँक गॅरंटी द बँक विल हॅव नो अदर ऑप्शन बट टू पे बिकॉज दी आरबीआय इन्स्ट्रक्शन्स आर व्हेरी क्लिअर. 2 ते 3 दिवसापेक्षा अधिक बँक थांबू शकणार नाही. द बँक विल हॅव टू मेक पेमेंट टू यू. देअरफॉर बी व्हेरी पर्टिक्युलर अबाउट दी बँक गॅरंटी विच इज कमिंग. आता मला एक प्रश्न इथे असा आलेला आहे की पॉवर ऑफ अटर्नी टू डेव्हलपर अँड डेव्हलपमेंट अग्रीमेंट. Instead of development agreement, if developer asks for power of attorney, whether it is safe, the answer is no. Power of attorney which is to be given to a builder is incidental to the development agreement. It is not a substitute. It can never be. There has to be a development agreement, and as a consequence and incidental to that development agreement, you have to execute a power of attorney in favor of the builder. पॉवर ऑफ अटर्नी द्यावी लागते, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. पण आयदर ऑर असं त्याच्यात असत नाही. पॉवर ऑफ अटर्नी इज नॉट अ सबस्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अग्रीमेंट. In view of recent orders in case cooperative societies wants to self redevelopment. हा सेल्फ रिडेव्हलपमेंट हा एक ऑप्शन आहे, परंतु तो फार गुंतागुंतीचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्या डोक्यावर इतकी रिस्पॉन्सिबिलिटीज घेत असता की आय हॅव डाऊट वेदर अ सोसायटीज मॅनेजिंग कमिटी हॅज द कॉम्पिटन्स टू सी द होल थिंग थ्रू. त्यामुळे it is better unless somebody from the society is experienced in this field, in which case you should go in for self development. Otherwise redevelopment is the better option, where you engage the services of a professional architect, a professional project management consultant and a proper developer who carries out this work. त्यामुळे it's not a very attractive proposition to go in for a self development.
when MOU should be signed in such circumstances. First of all, don't think in terms of an MOU. MOU is a memorandum of understanding. The procedure which is outlined under the directives of 3rd January 2009, they envisage a proper development agreement, and that is what you should do. So don't think in terms of MOU, think in terms of a development agreement and take care that all these aspects are done. मला असं लक्षात आलं बऱ्याच वेळा की बऱ्याच ठिकाणी हे 2009चं जे डिरेक्टिव्ह आहे त्याच्याबद्दल पुरेशी कल्पनाच नाही. That it is mandatory. Any directive given by this government under section 79A of the Maharashtra Cooperative Societies Act is mandatory. हे अनेकांना माहिती नव्हतं आणि त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही तुम्ही यू हॅव टू फॉलो दिस. आता एक इकडे असं आहे, प्लीज मेन्शन आफ्टर द डिसिजन ऑफ गोइंग फॉर redevelopment, the managing committee has to appoint the redevelopment committee which is other than managing committee and has more powers than the managing committee and has to be approved by general body. मला असं वाटतं की if you follow this directive of 3rd January 2009, everything will take care of itself. You don't have to travel beyond this. As it is, this was not necessary. त्याच्यात आता आणखी तुम्ही वेगळी कमिटी स्थापन करायच्या भानगडीत पडला तर things will become more complicated. So if you follow this, that should be enough. Now the question is, the issue which was referred to by Mr. Singhvi, the time taken by the municipal corporation, त्यानंतर तुमची ते तुमच्या इंडेक्स 2 मध्ये नाव असलं पाहिजे, प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कार्ड, एक्स्ट्रॅक्ट ऑफ प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कार्ड वगैरे वगैरे, हे तुम्ही पूर्वतयारी केलेली नेहमीच चांगली. आपण ती पूर्वतयारी करत नाही अनेक वेळेला बिकॉज इट इन्व्हॉल्व्ह सर्टन एक्सपेन्सेस, आणि बिकॉज इट इन्व्हॉल्व्ह सर्टन एक्सपेन्सेस वी डोंट वॉन्ट टू डू दॅट. And we feel that when the builder comes, he'll run around, he'll do the whole thing and he'll also pay. The builders are ready to pay. But if you do this, it might save you some time. Point तुम्हाला सांगतो, for your information, people are not very sanguine about doing these things. I am a building owner. I developed my property on our own. I had to run behind my flat purchasers, conveyance घ्या. मी त्यांना पत्र लिहून कळवलं, तुमच्याकडून एक पैसाही माझं येणं नाही, माझे सगळे पैसे मला मिळाले, कृपा करून कन्व्हेन्स घ्या. काय करायचंय हो, असू दे चालेल. हो तुम्हाला नसेल काय करायचं, मला आमचा तुमच्यावर विश्वास आहे. म्हटलं असेल पण माझा माझ्यावर नाहीये. प्लीज टेक कन्व्हेन्स. तो कन्व्हेन्स घेतला पण अजूनही इंडेक्स 2 झालेलं नाहीये, बिकॉज त्याच्या पुढची सुद्धा गोष्ट काही गरज नाही, आत्ताच्या आत्ता कशाला एवढे पैसे खर्च करायचे. अहो म्हटलं माझ्या नावावरच आहे प्रॉपर्टी, त्याच्यात तुमची नावं आली पाहिजेत ना को ओनर्स म्हणून. सॉल राईट. पीपल आर रिलक्टंट, दे डोंट वॉन्ट टू रन अराउंड, दे डोंट वॉन्ट टू स्पेंड मनी. आता स्पेंड मनी हा जो प्रकार आहे तो अनफॉर्च्युनेट आहे, तो पण आहे. ॲज ही पॉइंटेड आउट, यांचा मनुष्य जेव्हा ते प्रपोजल घेऊन या बेंचवरून त्या बेंचवर, या टेबलवरून त्या टेबलवर फिरतो, तो नुसता फिरत नाही, तर तो ल्युब्रिकेशन घेऊन फिरत असतो, त्याच्याशिवाय काही कामं होत नाही. त्यांनी एवढी सजेशन दिली, हे सिम्प्लिफाय करा, ते सिम्प्लिफाय करा. हू गिव्ह यू दी आयडिया दॅट दे वॉन्ट टू सिम्प्लिफाय इट? दे डोंट वॉन्ट टू, इट्स नॉट दे वॉन्ट. आपल्याकडे प्रोलिफरेशन ऑफ रेग्युलेशन असतं. कशासाठी असतं माहितीये का? इतके नियम करायचे, इतकी रेग्युलेशन्स करायची की तुम्ही कुठलंही काम कायदेशीररित्या करू शकणार नाही, याची ते इन्शुअर. कुठल्या ना कुठल्या तरी नियमाचं उल्लंघन झाल्याशिवाय तुम्ही पुढे एक पाऊल टाकू शकणार. तुम्ही उल्लंघन केलं की इम्पॉसिबल. त्यामुळे हे असं काहीतरी सिम्प्लिफाय होईल, मग आपण ते सगळं सुरळीत होईल वगैरे, या भ्रमात राहू नका. कोणालाही काही करायचं नाहीये. आपणही तसे फार याच्या बाबतीत पर्टिक्युलर नसतो. कॅम्पातोला सोसायटीतली जी मंडळी आहेत त्यांच्याबद्दल आपण कसलीही सहानुभूती बाळगण्याची गरज नाही. वेन दे परचेज दोज फ्लॅट्स, ते डाऊन पेमेंट म्हणजे अत्यंत पाडून किमतीला फ्लॅट्स घेतले. ते त्यांना हे माहिती होतं की हे अनऑथोराइज्ड आहे, ह्याला लिगली वॉटर कनेक्शन मिळणार नाहीये,
याला दुसरी कनेक्शन्स मिळणार नाहीये हे त्यांना माहिती होतं, तरीही त्यांनी ते फ्लॅट्स तिथे घेतलेले आहेत. याचं कारण द डेव्हलपर वॉज युसुफ पटेल. आणि युसुफ पटेल त्यावेळेला हाजी मस्तानच्या बरोबरीचा मोठा स्मगलर होता. आणि युसुफ पटेल का काम है वो सब बराबर मैनेज कर लेगा, वो सब फिक्सिंग होता है उनका, वो सब हो जाता है. ते फिक्सिंग होईल या भरोशावर केलंय. आणि नंतर मंडळी 20-1 वर्ष झाल्यानंतर बीएमसी कडे पाण्याचं कनेक्शन मागायला गेली. त्याच्यातून पुढचं सगळं रामायण घडलं. पुढचं सगळं रामायण त्याच्यातून घडलेलं आहे. त्यामुळे वी नीड नॉट हॅव एनी सिम्पथी फॉर दोज पीपल. दे डिझर्व इट. दे आर थ्रोन आउट एंड दे कम ऑन द रोड. दे डिझर्व दॅट. त्यामुळे असं करू नका. एखादा बिल्डर, एखादा डेव्हलपर तुम्हाला जास्त कॉर्पस फंड देतोय किंवा तो जास्त एरिया देतोय, तो मोठमोठ्या कमिटमेंट्स करतोय म्हणून त्याला सिलेक्ट करू नका. पण आपण अनेकदा तसं करतो. उदाहरणार्थ तो आपल्याला सांगतो की तुमच्या गाड्या तुमच्या फ्लॅट्समध्ये, तुम्ही 12 मजल्यावर राहत असाल तर तिथे नेण्यासाठी एक लिफ्ट प्रोव्हाइड करणार आहोत. वी एक्सेप्ट इट. ही नोज ही इज नॉट गोइंग टू इन्स्टॉल दॅट लिफ्ट. वी नो ही इज नॉट गोइंग टू इन्स्टॉल दॅट लिफ्ट. मग आम्ही का ते एक्सेप्ट करतो? कारण त्यांनी आपल्याला सांगितलं, वो आप चिंता मत करो, वो उधर एक बार ओसी आ जाएगा ना, तो उसके बाद तो अपना फिक्सिंग हो जाएगा. बीच बीच में स्लैब डाल के वो जो लिफ्ट का एरिया है ना, वो अपन फ्लैट में ले लेगा. त्या मोहात पडून आता आम्ही हे एक्सेप्ट करतो. हे असं जर तुम्ही केलं तर यू आर इन्व्हायटिंग ट्रबल ऍट सम पॉइंट ऑफ टाइम. कारण आता पूर्वीचा काळ राहिलेला नाहीये. कुणीही उठतो, आरटीआय खाली 4 डॉक्युमेंट्स घेतो आणि पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणून हायकोर्टात फाईल करतो. आणि एकदा ते तिकडे प्रकरण गेलं की युसुफ पटेलचा तीर्थरूप नव्हे, युसुफ पटेलचा वरचा खुदाही तुम्हाला वाचवू शकणार नाही. हा, महाराष्ट्रातले राजकारणी वाचवू शकतील कारण ते खुदाच्या वरती आहे. त्याच्या डिफरंट थिंग. म्हणून हे अशा मोहात पडू नका. जे लिगली परमिसिबल आहे ते करा असं सांगणारा मूर्ख वकील दुसरा सापडणार नाही. जे परमिसिबल आहे ते करा. यू विल मिनिमाइज द पॉसिबिलिटी ऑफ एनी प्रॉब्लेम इन युअर रिडेव्हलपमेंट. कारण होतं काय, आता जी म्हातारी माणसं आहेत ना, मी तुम्हाला 60ची पिढी सांगितली, 60च्या साली इथे आलेली पिढी आहे, त्यांना आणखी एक भीती आहे की काम रखडलं तर मी माझ्या घरातून जाईन, मी कुठेतरी टेनंट म्हणून राहणार आहे टेम्पररी, आणि माझं संपूर्ण नवीन फ्लॅट माझ्या ताब्यात यायच्या अगोदरच मी परत येईन याची मला शाश्वती नाही. आणि ही त्यांची भीती इररॅशनल नाहीये, हे लक्षात घ्या. बिकॉज दे हॅव सीन थिंग्स हॅपनिंग लाईक दॅट. I know people who have never come back. म्हणजे भाडेकरू म्हणून मी होतो, तिथून माझ्या मालकीचं घर म्हणून मी पार्ल्यात आलो, आणि आता आयुष्याच्या शेवटी संध्याकाळी अस्ताचलाच्या वेळेला मी पुन्हा भाडेकरू म्हणून कुणाचा तरी टेम्पररी जाणार आणि माझ्या आहे मी माझ्या जागेत परत येणार नाही. ही जी भीती आहे ती रिडेव्हलपमेंट अत्यंत उत्साहाने पुढे रेवटणाऱ्या लोकांनी सुद्धा लक्षात घ्यावी. आणि at least we owe it to that generation to see that the projects that we undertake for redevelopment go through without a hitch. And it is possible only with the cooperation of the society, the project management consultant and the developer. सगळ्यांनी कोऑपरेट केलं तर हे होईल. सगळे डेव्हलपर डॅमेज नसतात. They also want, they are in business, they want to deliver certain things, take their profits and go home. There is nothing wrong about it. तिसरा आणि शेवटचा मुद्दा पीएमसीच्या बाबतीतला आहे. पीएमसी बरोबरचं जे अग्रीमेंट आपण करतो त्याच्यात सुद्धा अनेक वेळेला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट्स सगळी डिसिजन मॅनेजिंग कमिटीवर सोडतात. तसं करू देऊ नका. उदाहरणार्थ अनेक टेक्निकल गोष्टी असतात. वर्क इज एक्झिक्युटेड अंडर द प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट सुपरविजन. सो इफ देर इज एनी डिस्प्यूट रिगार्डिंग द इंटरप्रिटेशन ऑफ ड्रॉइंग्स और वर्किंग ड्रॉइंग, GAD, जनरल अरेंजमेंट ड्रॉइंग्स, वॉट एव्हर देणार, ती टेक्निकल स्वरूपाची जी गोष्टी असतात त्याच्यावरती जर डिस्प्यूट झाला तर दॅट डिस्प्यूट हॅज टू बी सेटल्ड बाय द प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट. वेदर द सोसायटी हॅज एनी ग्रीव्हन्स ऑफ द डेव्हलपर, ही शुड गो टू द प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट. त्यांचं डिसिजन फायनल अँड बाइंडिंग असेल असं नाही. त्याच्यानंतर तुम्ही लवादाची प्रोव्हिजन, आर्बिट्रेशनची प्रोव्हिजन क्लॉज ह्याच्यामध्ये करू शकता आणि ती करावी. कारण वन्स देर इज अ प्रोव्हिजन फॉर आर्बिट्रेशन इन अ डेव्हलपमेंट अग्रीमेंट,
the possibility of either party going to the court becomes nil. Because even if one of the party goes, then under section 8 of the Arbitration and Conciliation Act, the other party can tell the court that, look, sorry, there is an arbitration clause, this man can't proceed with this matter in the court, and then the court is bound to refer the matter to arbitration. And arbitration is a much costlier process than litigation, but it is a much shorter process. आणि त्यात आता जे नवीन ऑर्डिनन्स येऊ घातले त्याच्यातून तो आणखी शॉर्ट होईल. Therefore, it is always better to have a properly drafted arbitration clause in the agreement which will take care of the disputes that arise between the parties. त्यामुळे PMC बरोबर करण्याचा अग्रीमेंट सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने करा. See that a professional and competent lawyer who is handling these sorts of things, or a firm, whoever it is, you engage their services and see to it that all these agreements and documents are drafted properly so that the possibility of litigation remains the minimum. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा आणि स्वतः पहिली गोष्ट म्हणजे see to it that be reasonable in whatever you are demanding, whatever you are doing. If you do that, I can assure you, even in the present circumstances with all sorts of nonsensical rules and regulations that are there in the BMC, you can still manage to see through the development work go through. आणि दुसरी गोष्ट लॉजिक. कॉमन सेन्स आणि लॉजिकचा फारसा लॉशी काही संबंध नसतो बघा. The law has nothing to do with common sense. It can be absolutely idiotic. That's why it's called an act. But then we have to live with it. This is how it is. पण अनेक rules and regulations redundant असतात. For instance, Companies Act contains more than 600 sections, out of which 300 sections are totally useless. ते असे जे काढून फेकून दिले तरी त्या Companies Act ला काही फरक पडत नाही. पण असं आपल्याकडे आहे, आपण चेंज होत नाही. थिंग्स आर लाईक दॅट. त्यामुळे ते काय करतील याचा आपण विचार जरा कमी करूया. कारण हे जेव्हा हे सगळे सजेशन्स करत होते तेव्हा बीएमसीतली थोर माणसं इथे नव्हतीच. ते ऐकायला होते पुढे. युअर सजेशन्स वर फॅन्टॅस्टिक, बट दे वर नॉट प्रेझेंट टू इवन हिअर इट. अँड इफ यू गो एज अ डेव्हलपर इन देअर ऑफिस अँड ट्राय टू गिव्ह दिस सजेशन, ते तुम्हाला सांगतील मला अक्कल शिकू नको, मला माहिती आहे. त्यामुळे यू टेक केअर ऑफ दिस प्रोसेस. The developer on the one side, you on the other side, the PMC as a mediator. हे सगळं करून ही प्रोसेस नीट फॉलो करा. I think you should be able to see through your redevelopment and do go in for redevelopment. Don't be afraid. But please understand की डेव्हलपमेंटची रिडेव्हलपमेंट रखडते ती केवळ विकासकामुळे, केवळ बीएमसीतल्या डिलेजमुळे नव्हे. अनेक वेळेला आपल्याही डिले आपणही ती स्वतः करत असतो. ते होऊ नये. असं जर केलं तर रिडेव्हलपमेंट मधून सगळ्यांचाच फायदा होतो. इट्स अ विन विन सिच्युएशन फॉर ऑल. थँक्यू.